फक्त जरा तसं या इकडे तोंड कर काका इकडे एक संघटना स्थापन होते. संघटना जेव्हा स्थापन होते तेव्हा कामगारांचं पण हित व्हावं आणि कंपनीचंही काम व्हावं या हेतूने संघटना स्थापन होत असते. आपण यांच्या कार्याला शुभेच्छा देऊयात आणि दोघांची कामं प्लॅन केले पण सहकार्य करावं. कामगारांचे जे काही असतात लॉस ते सगळे फॉलो करावे आणि संघटना नेहमीच कंपनीसाठी मदतनीस म्हणून काम करेल. दोघांचं जरी व्यवस्थित झालं तर सगळ्यांचं यामध्ये भलं होईल असं मला वाटतं आणि संघटनेला आज इथे शुभेच्छा देते आणि नवीन जी आज इथे एक स्थापना झालेली आहे त्या कार्याला शुभेच्छा देते. सन्माननीय शिवाजी भाऊ पाटील भाऊंना काही कारणास्तव इथं येता आले नाही. त्यामुळं भाऊंनी कविताताईंना एक फोन करून इथं यायला सांगितलं. कविताताई भारतीय जनता पार्टी सरचिटणीस आहेत. मॅनेजमेंटचं वेळोवेळी पोरांना सहकार्य असतंय. ताई इथं पोरांना फक्त 10,000 रुपये पेमेंट होता. ती भरपूर युनियनकडे गेले, त्यांचा काय पेमेंट वाढलं नाही. त्या आपल्या युनियनकडे आल्याच्या नंतर पोरांना आता चांगला 17-18 हजार पगार झालेला आहे. एक 3-4 महिन्यापूर्वी ॲग्रीमेंट झालं यांचं, बरोबर ना? 3-4 महिन्यात पोरांना आपण पेमेंट वाढून दिलं. मॅनेजमेंट पण चांगलं आहे. मॅनेजमेंटला माझी विनंती आहे, तुम्ही आमच्या पोरांना समजून घ्या, पोरं तुम्हाला समजून घेतील. तुम्ही कामगार आणि अधिकारी त्या लेवलने बघू नका. एक मित्र म्हणून तुम्ही त्यांना सहकार्य करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आणि कामगारांच्या वतीनं काय चुकत असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आमच्या पोरांना आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आणि आमच्या भगिनी सन्माननीय कविताताई घोंगळे कडू पाटील त्यांचा सत्कार मॅनेजमेंटच्या वतीने करण्यात येईल. फोटो घे, फोटो घे. रवी सर पुढे रवी सर सर इकडे तुमच्या असते का सरांच्या फोटो